जालना महानगरपालिकेमध्ये ऐन दिवाळीत लाचखोरीचा बॉम्ब फुटलाय। महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं। जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही सगळी कारवाई केली। या अटकेनंतर कंत्राटदारांनी फटाके फोडून आनंद साजरा केला। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरच कंत्राटदारांनी फटाके फोडले। ही दृश्य आपण बघतोय। 10 लाखांची लाच घेताना आयुक्तालाच रंगेहात पकडण्यात आलं। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, ही जी मोठी कारवाई झालेली आहे, थेट कंत्राटदारांनी फटाके सुद्धा फोडलेले आहेत, काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे आता महापालिकेमध्ये? अगदी खऱ्या आपण जर पाहायला गेलं तर जालना महानगरपालिकेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अँटी करप्शन ब्युरोने मोठी कारवाई केलेली आहे आणि जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना एसीबीच्या पथकाने तब्बल 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेला आहे। महानगरपालिकेतील विविध विकास कामांचे बिल मंजूर करण्यासाठी आयुक्त खांडेकर यांनी एका कंत्राटदाराकडे 10 लाख रुपयांची लाच मागितली होती। मात्र लाच देण्याची इच्छा नसल्या कारणाने कंत्राटदारांनी याची माहिती जी ती एसीबीच्या पथकाला कळवली। त्यानंतर एसीबीच्या पथकाने जो संपूर्ण सापळा रचला आणि त्यानंतर आयुक्त खांडेकर यांना रंगेहात पकडण्यात आलं। दरम्यान या कारवाईमुळे जालन्यातील जे काही कंत्राटदार आहे यांनी एसीबीच्या कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर हे पैशांशिवाय कुठलाही काम करत नाही असा आरोप देखील कंत्राटदारांनी केलेला आहे। आपण जर बघितलं तर ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारवाई झाल्यामुळे जालना शहर तसेच जिल्हाभरात चर्चांना उधाण आलेलं आहे। शिवाय ही जी कारवाई झाल्यानंतर पोलीस आणि अँटी करप्शन विभागाच्या पथकाने आयुक्त खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतलेली आणि रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची झाडाझडती सुरू होती। त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारवाई झाल्यामुळे जालना शहर त्याचबरोबर प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। आता यात कारवाईत पुढे काय समोर येत आहे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रीती, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी गौरव।